वळूया पुढील बातमीकडे। संभाजी भिडेंवर श्वानाने हल्ला केलाय। सांगलीच्या माळी गल्ली परिसरातील ही घटना आहे आणि शासकीय रुग्णालयात सध्या संभाजी भिडेंवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतलाय। सांगली शहरातल्या माळी गल्लीत काल संभाजी भिडे गेले होते आणि त्याच वेळी एका भटक्या कुत्र्यानं अचानक त्यांना चावा घेतला। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे। महापालिकेनं सांगलीतल्या गल्लोगल्लीतल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता हाती घेतली। माननीय आयुक्त सो त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची। त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। संभाजी भिडेंना ज्या माळी गल्लीत कुत्रा चावला त्या माळी गल्लीतल्या स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। याआधी सुद्धा याच गल्लीत एका 1.5 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता, पण महापालिकेनं त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती। मी 2 मिनिटं आत गेले होते, त्या दरम्यान त्याला चावलेलं कुत्रा। कुठे चावलं होतं? दारातच आमच्या। म्हणजे डोक्याला इथे बरोबर इथं एवढा भाग चावला होता। आणि आमच्या गल्लीमध्ये बघता तर बरेच कुत्रे आहेत की आता आम्ही महापालिकेला कळवलेलं पण होतं, पण त्यानंतर तशी म्हणावी तशी तेवढी ॲक्शन त्याच्यावरती झाली नाही। या गल्लीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर 5 ते 6 लोकांना इथं कुत्रं चावलेलं आहे। आम्ही दरवेळा प्रशासनाला सांगतो, तरी पण ते 1 दिवस येतात, जरा कारवाई केल्यागत करतात आणि परत 4 दिवस ती कुत्री येत नाहीत आणि ही निघून जातात। कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर संभाजी भिडेंना डॉक्टरांनी आता 2 इंजेक्शन्स दिली आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। भिडेंना येत्या 2 दिवसात आणखी 4 इंजेक्शन्स दिली जातील। काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं। हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही। मी माहिती घेतो या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं कार्य म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली।